आवाज महाराष्ट्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय अण्णा रिटर्न्स आणि भूसंपादनाच्या अनुषंगाने आपण चर्चा करतोय. ब्रेकवर जाण्यापूर्वी मी असं वैशाली पाटलांना विचारलं, केशव उपाध्यायांनी काही मुद्दे उपस्थित केले. त्यांनी असं म्हटलं की तुम्हाला जर रस्ते हवे असतील, तुम्हाला विकास हवा असेल तर भूसंपादन ही अतिशय अपरिहार्य अशी गोष्ट आहे. आणि असं असताना सुद्धा कायम आपण विरोध करतो भूसंपादनाला, तर तो विरोध खरं म्हणजे करता कामा नये. हा अध्यादेश हा शेतकरी विरोधी आहे असं मानण्याचं काही कारण नाही. उलट पक्षी पूर्वीचं बिल हे शेतकरी विरोधी होतं असं म्हटलं केशव उपाध्यायांनी. त्यांनी रायगडच्या अनुषंगाने काही उल्लेख केलेले आहेत. वैशाली पाटील, तुमचं उत्तर काय? केशव उपाध्यायांनी ज्याचा उल्लेख केला रायगडच्या आंदोलनांचा, त्यांना मी सांगू इच्छिते की रायगडच्या शेतकऱ्यांनी लढा दिला तो स्पेशल इकॉनॉमिक झोनच्या विरोधात, रत्नागिरीच्या शेतकऱ्यांनी लढा दिला तो जैतापूरच्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधामध्ये. आणि हे जिथं जिथं भूसंपादनाविरोधीचे नंदीग्राम असो, सिंगूर असो, जैतापूर असो, महामुंबई सेज असो, जिथं जिथं भूसंपादनाविरुद्धचे हे जे लढे झालेले आहे ते कॉम्पन्सेशनसाठी मुळीच नव्हते. ते मूळतः बेसिक प्रकल्पग्रस्तांचा त्या पद्धतीच्या विकासाच्या प्रारूपाला विरोध होता, त्या प्रकल्पांना विरोध होता आणि त्यांची त्याच्याबाबत तात्विक भूमिका अशीही होती. त्यामुळं आम्ही इंडस्ट्रियलायझेशनच्या विरोधात नाही, आम्ही विकासाच्या विरोधात नाही, पण इंडस्ट्रियलायझेशन विकासाच्या नावाने मोठ्या बड्या कंपन्या जमिनींची लूट कशी करतात याच्यावर वेळोवेळी कॅगने जे ताशेरे मारलेले ते कदाचित उपाध्याय साहेबांना माहिती नसावं, ते त्यांनी पहिल्यांदा वाचावे. हा मुद्दा नंबर एक. दुसरी गोष्ट याच्यामधली अशी आहे की नेमकं बीजेपीच्या सरकारने वटहुकुमाद्वारे काय आणलेलं आहे हो. त्यांनी म्हटलेलं आहे की पूर्वीच्या कायद्यामध्ये 70% आपल्या प्रकल्पग्रस्तांची सहमती, 80% खाजगी प्रकल्पामध्ये प्रकल्पग्रस्तांची सहमती, हा मुद्दा त्यांनी काढून टाकलेला आहे आणि हे लोकशाहीवरचं आक्रमण आहे. त्याला आम्ही विरोध करतो आहोत. दुसरी गोष्ट यामध्ये काय केलेली आहे की सामाजिक परिणामांचा अभ्यास, की जिथं प्रकल्पग्रस्त त्यांचं म्हणणं मांडू शकतात, इतर जनता त्याचं म्हणणं मांडू शकतात, संपूर्ण जनतेला जिथं म्हणण्याचा, बोलण्याचा, पारदर्शकता आणण्याची एक डेमोक्रेटिक स्पेस आहे, तीच त्यांनी काटून दिलेली. आणि आमचा विरोध त्याला आहे की तुम्ही लोकशाही विरोधी भूमिका घेतात, म्हणून आम्ही ते म्हणतो. आणि तिसरा यामधला जो मुद्दा आहे तो म्हणजे की पूर्वीच्या कायद्यामध्ये 5 वर्ष औद्योगिकरणाच्या नावाखाली जर भूसंपादन झालं आणि 5 वर्ष ती वापरली नाही तर लँड बँकेमध्ये ती जमा करण्याची तरतूद होती. ही तरतूदच काढून घेतली का हो? ही तरतूद काढून घेण्यामागे काय शेतकऱ्यांचं हित बघितलंय बरं सरकारने की खाजगी कंपन्यांचं हित बघितलेलं आहे? हे स्पष्ट होत आहे. आणि त्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं. ते म्हणले की 2013 पासून एकाही ठिकाणी भूसंपादन होऊ शकलं नाही, प्रकल्प मार्गी लागू शकले नाही. मागच्या सरकारचं, मी काही मागच्या सरकारची काही भलावण करत नाही, पण मी वस्तुस्थितीचा अभ्यास करणारी आणि मी सांगते 2013 पासून नवीन कायदा आल्यापासून दाखवून द्यावं कुठल्या केंद्र सरकारने भूसंपादनाची कुठं प्रक्रिया केली आणि ती कशामुळे अडली, राज्य सरकारने कुठं भूसंपादनाची प्रक्रिया नवीन कायद्यानुसार केली आणि ती कुठं अडली, आणि जेणेकरून ही अडलेली प्रक्रिया पुढे नेण्याच्या दृष्टीने तातडीने वटहुकूम आणावा लागला, अशी कुठली परिस्थिती निर्माण झाली आहे ती त्यांनी वस्तुस्थिती दाखवून द्यावी. केशव उपाध्याय, वैशाली पाटलांचं निवेदन तुम्ही ऐकलंय. केशव उपाध्याय, काय म्हणणं आहे तुमचं? असं आहे की फार मोठ्या आवाजात ठामपणे बोललं म्हणजे खरं असतं, असं जर वाटत असेल तर ठीक आहे, मला काही म्हणणं नाही. दुसरं असं आहे की जैतापूर सारख्या प्रकल्पाला विरोध. आता उद्योग म्हणजे जैतापूर नाही तर मग कुठले, म्हणजे शेवटी उद्योग म्हणजे काय त्यांना कल्पना आहे? किराणा मालाची दुकानं म्हणजे इंडस्ट्री हे असं त्यांच्या डोक्यात आहे का? म्हणजे मला माहित नाही, कारण त्यांची विचारसरणीच वेगळी आहे. त्यामुळे तशा पद्धतीचे शेवटी उद्योग हा उद्योग असतो. त्यामुळे जैतापूर सारख्या उद्योगाला आमचा विरोध. ठीक आहे, त्यांची ती विचारसरणी, मला तर काही आक्षेपाचं कारण नाही, पण थोडी वस्तुस्थिती खरी तरी माहिती दिली पाहिजे. आणि म्हणे की ते शेतकऱ्यांची कन्सेंट सगळीकडे काढून टाकली. सगळीकडे शेतकऱ्यांची कन्सेंट काढून टाकलेली नाही. फक्त 5 मी मगाशी उल्लेख करून उदाहरणासहित सांगितलं, जे क्षेत्र आहेत, नॅशनल इंटरेस्टचे, मिलिटरीचे विषय आहेत, इतर विषय आहेत, अशा ठिकाणी जे आहेत त्या 5 ठिकाणी फक्त कन्सेंट काढली गेली आहे. त्यामुळे उगाच काहीतरी खोटी माहिती देऊन शेतकऱ्यांचं मिसगाईड शेतकऱ्यांना करू नका ते सगळ्याच्यामध्ये. दुसरं, मगाशी फार मोठ्या याच्यामध्ये कॅगचा उल्लेख त्यांनी केला. कॅगने काय केलं? याच कॅगने ताशेरे मारले होते. मला आता इथं महाजन साहेब इथं आहेत, मनीष तिवारी तावातावानी म्हणाले होते कॅगचं काय, कुठे कोळसा घोटाळा आहे. आता बघा किती पैसे कोळसा घोटाळ्यातनं आले, 1,78,000 कोटी कुठे आहेत, त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पैसे आता याच कोळसा घोटाळ्यातनं आले. त्यामुळे हे सरकार जसं स्वच्छते प्रामाणिकपणासाठी काम करतंय तसं शेतकऱ्यांसाठी सुद्धा काम करतंय. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईला कुठेही धक्का लावलेला नाही. केशव उपाध्याय, त्यांचा जो प्रश्न आहे, केशव उपाध्याय त्यांचा जो प्रश्न होता, ऐका केशव उपाध्याय, त्यांचा प्रश्न असा होता की मुळामध्ये असा काय प्रॉब्लेम आला की त्याच्यामुळे तुम्हाला कायद्यामध्ये बदल करावा लागला. चर्चा करा ना. एक लक्षात घ्या, त्यांचं म्हणणं असं आहे की असं काय घडलं. 31 डिसेंबर ही बोला
31 डिसेंबर कायदेशीर थोड्या गोष्टी त्या ताईंना म्हणा घ्या माहिती करून, चांगल्या अभ्यासक आहेत त्या. 31 डिसेंबर पूर्वी त्या जमीन अधिग्रहण कायद्यात आपल्याला बदल करणं आवश्यक होतं. आणि यावेळी खरं म्हणजे लोकसभा सर्वात यशस्वी लोकसभा आहे कामकाजाच्या दृष्टीने, पण राज्यसभेत कामकाजच होऊ दिलं नाही काँग्रेस सरकारने, आणि त्यामुळे ही वेळ आलेली आहे. नाही वटहुकूम हा मुद्दाच नाहीये. तुम्ही ताईंना प्रश्न विचारताय, त्यांना अभ्यास करा म्हणताय, ताई म्हणतायत दादा अभ्यास करत नाहीत. ताई दादा ह्या दोघांचं चाललेलं आहे. आत्ता मी जातोय रवी श्रीवास्तवांकडे. रवी श्रीवास्तव मगापासून केशव उपाध्याय भूमिका मांडतायत, काहीतरी मुद्दे मांडतायत. आपचं काय उत्तर आहे, तुमचं काय म्हणणं आहे? केशव जी से मेरा एक ही सवाल है कि ये नेशनल इंटरेस्ट क्या होता है? नेशनल इंटरेस्ट के नाम पर तो आप हिंदुस्तान में कुछ भी कर सकते हैं. नेशनल इंटरेस्ट को डिफाइन करिए कि नेशनल इंटरेस्ट क्या है. आप पीपीपी की बात करते हैं. जितने पीपीपी हैं केशव जी, जितने पीपीपी हैं वो सारे चोरी का जरिया हैं. आप एक हाईवे बनाते हैं, उसके ऊपर 35 रुपए की रोज की टोल लगा देते हैं और वो सारी जिंदगी आप और आपके बच्चे दोनों भरते रहेंगे उसको बैठ करके. ये कौन सा आपने मॉडल पेश किया है? आप कॉलेज बनाते हैं, कंसेशनल रेट के ऊपर लैंड देते हैं 10% पे या फ्री में लैंड देते हैं, और उसका जो जिस नेता को आप देते हैं वो उसके ऊपर करोड़ों रुपए का कैपिटेशन फी वसूल करता रहता है बैठ के. अस्पताल के 5 स्टार अस्पताल बनाता है बैठ करके. इन कामों के लिए भूमि अधिग्रहण करना है आपको क्या? आप तो अडानी और अंबानी का जो कर्जा है उसको चुकाने के लिए खाली ये अध्यादेश को ला रहे हैं यहां पर करने के लिए. मेरी एक रिक्वेस्ट है, अन्ना जी ने ये बात बोली है. अन्ना जी ने कहा है कि ये सरकार अंग्रेजों की सरकार से भी बदतर है. यहां पर लोकशाही को हत्या की जा रही है, खत्म किया जा रहा है गरीबों की जमीन छीन करके. एक बात मैं रत्नाकर महाजन जी से रिक्वेस्ट करना चाहता हूं कि मान्यवर अपनी पार्टी के नेताओं को बोलिए कि संसद में मुखर विरोध करें इसका. आम आदमी पार्टी को रवी पूरी ताकत से लगेगी श्रीवास्तव, इसके लिए. तुमचा मुद्दा लक्षात आला. आता केशव उपाध्यायांना उत्तर द्यायचंय. केशव उपाध्याय बोला. असं आहे की ज्यांना समजून घ्यायचंय, मी मगापासून स्पेसिफिकली सांगितलं की कशा कशा याच्यामध्ये नॅशनल इंटरेस्टचे विषय आहेत. शस्त्रसामग्री, लष्करासाठी शस्त्रसामग्री, नॅशनल हायवे ह्यासारखे जे विषय आहेत, हे 5 अफोर्डेबल हाऊसिंग यासारखे 5 सर्वसामान्यांसाठी जे आवश्यक आहेत, हायवे बनवणं, हे विषय हे नॅशनल इंटरेस्टचे विषय आहेत. ह्याच्या पलीकडे कुठलेही नॅशनल इंटरेस्टचे विषय नाहीत. त्यामुळे जे अगदी स्पेसिफिक त्या कायद्यामध्ये 5 कुठल्या विषयांसाठी ती कन्सेंटची अट काढली आहे ते अगदी स्पेसिफिक दिलेलं आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा गोंधळ आमच्या मनात नाही, जनतेच्याही मनात नाही. तुमच्या मनात आपच्या असेल तर मी त्याला काय करू शकतो? श्रीवास्तव साहेब, राजेंद्र फातर्पेकरांना काही बोलायचंय, थोडक्यात बोला, आपल्याकडे वेळ कमी आहे. मला एवढंच सांगायचं की ते सर्वच बाबतीत दिशाभूल करतायत, त्यामुळे त्यांचं बोलणं अजिबात मनावर घेण्यासारखं नाही. परंतु मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की मगाशी ते म्हणाले न्यूक्लिअर एनर्जी हा नॅशनल इंटरेस्टचा विषय आहे. त्यांना मी सांगू इच्छितो 1979ला 3 माईल आयलंड नावाचा अमेरिकेत झालेला अणु अपघातानंतर गेल्या 40 वर्षात अमेरिकेत एकही नवीन अणुप्रकल्प आलेला नाही. त्याच्यानंतर 1986ला चेर्नोबिलचा अपघात झाल्यानंतर फ्रान्स सोडून युरोपमध्ये एकही नवीन प्रकल्प आलेला नाही. आणि 2011मध्ये जपानमध्ये फुकुशिमाचा मार्च 2011मध्ये अपघात झाल्यानंतर जपानने आपले सगळे 54 प्लांट बंद केले. 54 प्लांट बंद केले. अशा परिस्थितीमध्ये जे तथाकथित जे डेव्हलप वर्ल्ड आहे, विकसित जग याला विरोध करत आत्ताचा मुलगा आत्ताचा मुद्दा जो आहे तो फातर्पेकर वेगळा आहे. मलाही सांगा, उल्लेख केला बरोबर केशव उपाध्याय आता जे म्हणतात, केशव उपाध्यांचं म्हणणं असं आहे की विकास करायचा असेल तर या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक आहे. पण विकसित राष्ट्रांनीच हे नाकारलेलं आहे. आता मला माझ्याकडे वेळ अगदी संपत आलाय. शेवटी पुन्हा मला वैशाली पाटलांकडे जायचंय. खरोखरच जर विकास करायचा असेल, कारण तुम्ही मगाशी म्हणालात की आमचा औद्योगिकरणाला विरोध नाही, आमचा विकासाला विरोध नाही, पण मग विकासही करायचा आणि त्याचवेळी भूसंपादनाच्या अनुषंगानं सगळं जनहितवादी धोरण पण अवलंबायचं. तुम्ही विकासाच्या प्रारूपाचा उल्लेख केला. काय असणार आहे विकासाचं नवं प्रारूप, तुम्ही कसं बघता? हे विकासाचं प्रारूप जे आहे हे लोकधार्जिणं असणं खूप गरजेचं आहे. आणि एक गोष्ट मी इथं सांगू इच्छिते, पण एक लक्षात घ्या, जे लोकप्रिय असतं ते प्रत्येक वेळी लोकहिताचं असतं असं पण नाही, मुळीच नाही. पण आम्ही म्हणतो की त्याच्यामध्ये जास्तीत जास्त डेमोक्रेटिक स्पेस असली पाहिजे. ग्रामसभांना जंगल, जमीन, पाणी याच्यावरचा त्यांचा जो अधिकार आहे हा अबाधित ठेवून विकासाचं प्रारूप झालं पाहिजे, ज्याच्यामध्ये पर्यावरणाचं रक्षण असेल, जल जंगल पाण्याचं नियोजन असेल आणि ज्यामध्ये सर्वसामान्य माणसाची त्याच्यामध्ये भागीदारी असेल. ज्या 5 प्रकल्पांचा सारखा कॅटेगरीचा उल्लेख केला जातो, आतापर्यंतच्या आपल्या इतिहासामध्ये भूसंपादनाच्या प्रक्रियेमध्ये आजपर्यंत कधीच डिफेन्सच्या प्रोजेक्टला कधीच विरोध झालेला नाही. बोला 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 केशव उपाध्याय बोला. मी ऐकतोय.
अच्छा बरं हां ठीक आहे बोला. डिफेन्सच्या प्रोजेक्टला कधीच विरोध झालेला नाही. आजही नॅशनल हायवेच्या प्रकल्पाला आज विरोध होत नाही, पण स्पेशल इकॉनॉमिक झोन झालेला आहे. कारण की अशा प्रकल्पांमध्ये आता ग्रामीण गृहनिर्माण, ग्रामीण इलेक्ट्रिफिकेशन याची डेफिनेशन एवढी वेग ठेवलेली आहे, एवढी विचित्र ठेवलेली आहे की ह्या सगळ्यांचा फायदा भांडवलदार कसे घेतील याची तरतूदच मुळात आहे की काय, अशी शंका माणसाला यावी. अगदी खरं म्हणजे अनेक मुद्दे आहेत, प्रत्येकाची आपली भूमिका आहे आणि प्रत्येकाला बोलायचं, पण आपल्याकडचा वेळ संपलेला आहे. पण आता एकूण मुद्दा जो आहे तो भूसंपादनाच्या अनुषंगानं जो अध्यादेश काढलेला आहे मोदी सरकारनं, मुळामध्ये एवढे वटहुकूम एवढे अध्यादेश निघावेत का, हा एक मुद्दा आहे. आणि आता तो अध्यादेश मंजुरीसाठी जाणार आहे संसदेमध्ये. अशा वेळी अवस्था अशी आहे की एकीकडे लोकसभेमध्ये जरी बहुमत असलं तरी राज्यसभेमध्ये मात्र बहुमत नाही आहे मोदी सरकारला. त्यामुळे या अध्यादेशांचं भवितव्य काय असणार हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. अशा वेळी विरोधक कोंडी करणार आहेत आणि त्याच वेळी अण्णा हजारे यांनी आपलं आंदोलन पुन्हा सुरू केलेलं आहे. हे सरकार शेतकरी विरोधी आहे असं अण्णा हजारे म्हणतात, हे सरकार उद्योजकांचं आहे असं अण्णा हजारे म्हणतात. आणि त्याच वेळी केशव उपाध्ये किंवा भाजप यांचं मात्र मत असं आहे की जर विकास हवा असेल तर तुम्हाला या प्रकारच्या गोष्टी कराव्या लागतील. आणि वैशाली पाटील यांच्यासारख्या कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की विकासाचं प्रारूपच बदललं पाहिजे. त्यामुळे या सगळ्या संदर्भातली चर्चा अतिशय आवश्यक आहे. विकास आवश्यक आहे याच्यामध्ये काही शंकाच नाही, पण विकासाचं स्वरूप काय असावं, प्रारूप काय असावं हाच प्रश्न आगामी काळामध्ये अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. नरेंद्र मोदी निवडून आले, पंतप्रधान झाले, याचं एकमेव कारण होतं विकास आणि सुशासन. त्यामुळे विकास प्रत्येकाला हवा याच्यामध्ये काही शंकाच नाही, पण विकासाचं प्रारूप काय असावं हा मुद्दा आगामी काळामध्ये अतिशय महत्त्वाचा असणार आहे. आणि त्याच मुद्द्यावर आता नवी व्यूहरचना सगळ्यांनाच आखायची आहे. भाजप त्या अनुषंगाने काय व्यूहरचना आखते आहे, खरंच विकासाचं प्रारूप त्यांचं कसं आहे, आणि जे बाकीचे कार्यकर्ते अण्णा हजारे किंवा आता आम आदमी पक्षसुद्धा त्यांच्यासोबत आहे, हे सगळे काय प्रकारे ते प्रारूप आखतात याच्यावर आगामी कालखंड अतिशय अवलंबून आहे. ही सगळी चर्चा अत्यंत महत्त्वाची आहे, कारण अंतिम सत्ता जनतेची आहे आणि जनतेचा विकास हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. त्याच्यापासून आपण दूर जाता कामा नये. सगळ्या नामवंतांचे आभार. आणि ही चर्चा यापुढेही आपल्याला करायची आहे, कारण या चर्चेवरच आपली लोकशाही उभी आहे. आज थांबूया इथंच. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.